आज आपण बनवणार आहोत जे आपल्याला बाजारामध्ये पाहायला भेटतात रंगीत वेगवेगळ्या रंगाची जी कागदी फुले असतात। तर एकही रुपया खर्च न करता तर घरच्या घरी आपण टाकाऊ वस्तूपासून टिकाऊ वस्तूचा वापर कसा करू शकतो तर मी तुम्हाला दाखवणार आहे। नमस्कार मंडळी, मनीषा ब्लॉगमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे। तर व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, चॅनलला मात्र नक्की सबस्क्राईब करा। त्यासोबत व्हिडिओ खूप इंटरेस्टिंग आणि यूजफुल आहे, तर स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा। आणि त्यासोबत तुम्ही व्हिडिओ कुठून पाहत आहात हे नक्की कमेंट करून सांगा, म्हणजे मलाही समजेल की माझे व्हिडिओ कुठे पोहोचलेले आहेत। चला तर मग सुरुवात करूया। इथे ना मी अशा वेगवेगळ्या प्रकारच्या रंगीत पिशव्या घेतलेल्या आहेत। तर ना ही पिशवी आपल्याला आधी घ्यायची आहे प्लास्टिकची, आणि त्यानंतर ना मी तिला दुमड घालून घेतलेली आहे। तर इथे मी 4 दुमड घातलेले आहे। तर त्यानंतर ना याचा आपल्याला या प्लास्टिकच्या पिशवीचा वरचा भाग आणि खालचा भाग आपल्याला कापून घ्यायचा आहे। तर आपण ना हे फुले बनवताना योग्य प्रकारचा आपण माप आणि मेजर घेतलं ना की सुंदर अशी एकसारखे एका आकाराचे फुले तयार होतात। तर नाही ते वेगवेगळ्या प्रकारच्या पिशव्या आपण साठवून ना त्याच्या आपण असे वेगवेगळ्या प्रकारचे फुले बनवू शकतो। कोणत्याही रंगाची पिशवी घेतली तरी चालेल, पण त्याचे असे सुंदर फुले तयार होतात। तर नाही ते मी छोटंसं असं गोल माप घेतलेलं आहे। तर जी घरामध्ये छोटीशी वाटी होती ना तर ती इथे मी घेतलेली आहे, आणि त्यासोबत नाही ते बाजूला सगळ्यात अगोदर मी ते एक लाईन मारून घेतलेले आहे, म्हणजे सगळे फुलं ना मला एकसारखेच बनवायचे आहेत। तर त्यानंतर ना असे आपल्याला उभी झाल्यानंतर आडवी अशी दुमड घालायची आहे। तर अशी एकसारखी दुमड घालून घेतल्यानंतर ना त्यानंतर आपल्याला तर एकसारखं असं चौकोनी आकार दिल्यानंतर ना तुम्ही मध्यभागात काटा पिनचा वापर देखील करू शकता। तर इथे ना मी काय केलंय, जो चौकोनी भाग केलेला आहे ना त्याच्यावरच मी आता जी वाटी आधी घेतलेली होती ना त्याच्याने ना असं पूर्ण असा गोलाकार करून घेणार आहे, म्हणजे एकसारखे फुले दिसतील। तर इथे गोलाकार झाल्यानंतर आतमधल्या बाजूला गोलाकार वगैरे करून घेतल्यानंतर ना तर इथे आता बाजूचा जो भाग आहे तो मी कैंचीने कट करून घेणार आहे। आपण जी बाजारात फुलं वेगवेगळ्या प्रकारची बघतो तर ती फुलं मशीनमध्ये कट केली जातात, मग ती एकसारखी दिसतात। तर तशीच आपल्याला फुले बनवायची असेल तर आपल्याला माप घेणं एकसारखं गरजेचं आहे। तर इथे मी काटा पिन न लावताना आतमध्ये ते स्टेपलर मारलेला आहे। पुढच्या बाजूने स्टेपलर मारून झाल्यानंतर त्यानंतर ना इथे मी मागच्या बाजूने सुद्धा स्टेपलर मारलेला आहे, जेणेकरून ते निघणार नाही। त्यासोबत सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे जितकी आपली प्लॅस्टिकची पिशवी मोठी असते ना तर तेवढाच मोठ्या आकाराचा आपला फूल देखील फुललेला आपल्याला करायला येतो। तर इथे संपूर्ण गोलाकार माप वगैरे घेऊन झाल्यानंतर ना जो बाजूचा भाग होता मी मार्करने केलेला तो मी कैंचीने कट करून घेणार आहे। तर अशा पिशव्या मी देखील खूप दिवसापासून साठवल्या होत्या की अशी सुंदर अशी फुलाचे तोरण बनवण्यासाठी। तर आता पिशव्या जमा झालेल्या आहेत, तर ही फुले करायला घेतलेली आहेत। तुम्ही सुद्धा ना अशा पिशव्या प्लॅस्टिकच्या साचवून 1-2 महिन्याच्या पिशव्या वगैरे साचवून अशी सुंदर अशी फुलं तयार करू शकता। तर इथे ना मी संपूर्ण बाजूचा भाग कापून घेतलेला आहे। तर इथे बघू शकता तुम्ही अशी किती लेयर तयार झालेले आहेत। तर पाहताना खूप छोटे दिसत आहेत, तर 20 ते 30 असे त्याचे लेयर झालेले आहेत। तर जितक्या लेयर येतील ना त्या गोलाकारला तर तितका आपला फूल सुंदर असा दिसतो। जर आतमध्ये लेयर बंद असेल तर ते सुद्धा ओपन करून घ्यायचे आहे। लेयर सगळे वेगवेगळे असे सुट्टे करायचे आहेत आपल्याला। त्यानंतर जे स्टेपलरची टाचणी मारलेली होती त्याच्या बाजूने ना मी छोटंसं इथे सर्कल करून घेतलेलं आहे, म्हणजे आपल्याला परत ह्या फूलला शेप देताना आतमध्ये स्टेपलरच्या जागी तिथे कापलं न जायला पाहिजे। तर इथे ना असं क्रॉसमध्ये आपल्याला कैंचीने प्रत्येक ह्याला आकार देऊन घ्यायचा आहे एकसारखं। तिथे बघू शकता अशा प्रकारे ना तरी मी ते कटिंग वगैरे करून झालेला आहे। तर तो बाजूचा वगैरे भाग जो राहिलेला होता तो इथे कटिंग करून घेतलेला आहे। तर त्याच नंतर इथे कटिंग वगैरे झाल्यानंतर तर आपल्याला ना हा जो फूल आहे तो फुलवायचा आहे। त्यानंतर ना इथे असं करून आपण त्या फुलाला फुलवू शकतो, आणि त्यानंतर थोडंसं असं फुंकर वगैरे मारली ना तर ते छान असे फुलतात। तर असे आपण ना वेगवेगळ्या प्लॅस्टिकचे कलरमध्ये फुले तयार करून आपण ना याचे तोरण सुंदर असे बनवून एखाद्या सणाला वगैरे आपण दरवाजाचे तोरण म्हणून वापरू शकतो। दिवाळी दसऱ्यामध्ये याचा छान असा उपयोग होतो। एखादा माणूस जरी कोणी घरी आलं ना की आपल्याला सहज विचारतं की हे तोरण कुठून घेतले, तर असे सुंदर असे तोरण आपण घरच्या घरी बनवू शकतो।
तर इथे आपण एकसारखं माप करताना घेतल्यामुळे ना तर सुंदर असे पांढरे शुभ्र जसे आपल्याला बाजारात बाहेर मार्केटमध्ये फुले भेटतात ना, तर अशी सुंदर अशी फुले इथे तयार आहेत. तर ही प्लॅस्टिकची सुंदर फुले खूप आकर्षित आणि सुंदर दिसतात. तर तुम्ही ही नक्की घरच्या घरी करून बघू शकता. खूप असे आकर्षित आणि सुंदर फुले तयार होतात. तर त्यानंतर ना याचा वापर मी सुईदोरा घेतलेला आहे आणि त्यासोबत ना इथे मी आतमध्ये टाकण्यासाठी ना अशा प्रकारचे छोटे छोटे स्ट्रॉ घेतलेले आहेत. तर ह्या स्ट्रॉचे पॅकेट आपल्याला दुकानमध्ये सुद्धा भेटतात किंवा आपण मोठे स्ट्रॉ असतो ना ते कटिंग वगैरे करून छोट्या छोट्या आकारामध्ये तर आपल्याला याचा वापर होऊ शकतो. तर इथे माझ्याकडे हिरव्या कलरचे स्ट्रॉ होते. तर तुम्ही ना मार्केटमध्ये जसे वेगवेगळ्या प्रकारचे स्ट्रॉ भेटतात तर तिथे तुम्ही वापरू शकता. स्ट्रॉ नसेल ना तर त्या ठिकाणी एक मोठी अशी गाठ मारू शकता. तर असे सुंदर असे मार्केटपेक्षाही सुंदर असे तोरण दरवाजाचे तयार होतात. तर तुम्ही तुमच्या दरवाजाच्या उंचीनुसार ना 6 फूट 7 फूट असे सुद्धा तोरण बनवू शकता. खिडकीनुसार सुद्धा तोरण बनवू शकता. आणि खाली ना एखादी सिल्वरची घंटी किंवा गोल्डनची घंटी मार्केटमध्ये सहज 5 ते 7 रुपयाला तुम्हाला भेटून जाते. ती सुद्धा लावलात ना की खूप सुंदर असे दिसते. आणि त्यासोबत तुम्ही इथे बघू शकता सुंदर असे तोरण आपले दरवाजाचे तयार आहेत. जेव्हा आपण मार्केटमध्ये दरवाजाच्या तोरणची किंमत आपण विचारतो, जेव्हा फक्त फुलांचे असतात तोरण तर ते आपल्याला भेटून जातात. तरीही कितीही तोरण आपण घ्यायला गेलं ना तर मार्केटमध्ये आपल्याला महागच भेटतात. आणि जेव्हा जेव्हा त्याचे लटकन वगैरे वाढतात ना तर त्याची किंमत अजूनच वाढते. त्यापेक्षा ना आपण घरीच असे सुंदर असे दरवाजाचे तोरण करू शकतो. बाजारामध्ये आपल्याला गेल्यानंतर वेगवेगळ्या प्रकारच्या सजावटीच्या काही डेकोरेशनच्या वस्तू असतात पण त्या खूपच महाग असतात. घ्यायला गेलं ना की आपल्याला सर्वांना परवडत नाही. त्यासाठी ना असे सुंदर असे घरातल्या घरात आपण डेकोरेशनच्या सजावटीच्या वस्तू बनवू शकतो. आणि त्यासोबत ना इथे माझ्याकडे हिरव्या कलरची देखील पिशवी होती. त्याची सुद्धा ना मी अशी वेगवेगळ्या प्रकारचे फुले बनवलेली आहेत. तर असे दरवाजाच्या साईजनुसार इथे मी तोरण बनवलेले आहेत. आणि बाजारामधल्या वस्तू आपल्याला खूप महाग असतात म्हणून आपल्याला वस्तू परवडत नाहीत. आणि जेव्हा आपण घरी बनवतो ना त्याची मजा काही वेगळीच असते. तर अशी तुम्ही देखील सुंदर असे फुलांचे तोरण घरच्या घरी बनवू शकता. तर इथे मी फक्त पांढऱ्या आणि हिरव्या कलरच्या प्लास्टिकच्या पिशव्याचा वापर करून ना सुंदर अशी फुले बनवलेली आहेत. तर तुम्ही देखील तुमच्या आवडीनुसार कोणत्याही कलरच्या पिशवीपासून असे सुंदर असे मार्केटसारखे फुलाचे तोरण बनवू शकता. किंवा ती एखादी लटकन किंवा अशी रंगीत लेस वगैरे असली ना तर तुम्ही लावलात तर अजूनच खूप अशी सुंदर दिसते. हा व्हिडिओ पाहून तुम्हाला लगेचच लक्षात आला असेल की कशा प्रकारे बनवले आहेत. तर तुम्हाला व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला नक्की लाईक करा आणि चॅनेलला मात्र नक्की सबस्क्राईब करा आणि तुमच्या मित्रपरिवारासोबत नक्की शेअर करा. असेच वेगवेगळ्या प्रकारचे सजावटीचे डेकोरेशनचे व्हिडिओ मी तुमच्यासाठी खास घेऊन येत राहीन. तोपर्यंत काळजी घ्या.